नमस्कार. ऑपरेशन सिंदूर आज 7 मे 2025 रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तान नियंत्रित काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर हवाई हल्ला आणि क्षेपणास्त्र हल्ले करत महत्त्वपूर्ण लष्करी कारवाई केली. या कारवाईचं मुख्य कारण होतं 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जे आपले 26 पर्यटक, ज्यात 26 जण भारतीय होते आणि एक नेपाळी होतं, या पर्यटकांवर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये 26 पर्यटक बळी गेले. हे हल्ले करणारे बहुतांश हे पाकिस्तानी आतंकवादी होते. आपण त्याच पार्श्वभूमीवर आज बोलणार आहोत, डिस्कस करणार आहोत. विषय आहे ऑपरेशन सिंदूर. नमस्कार, मी संतोषराव शिंदे आणि तुम्ही पाहत आहात युगंधरा. तर आपण बोलत आहोत ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी काय होती. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथील बायसरहंद व्हॅलीमध्ये 5 सशस्त्र दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर हल्ला केला. त्यांनी पर्यटकांना धर्मनिरपेक्ष ओळखून वेगळे केले आणि त्यांना इस्लामी शहादत वाजण्यास सांगितली. त्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, त्यात एक नेपाळी नागरिकही होता. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला. संपूर्ण भारतभर संतापाची जणू लाटच पसरली आणि भारतीय सेनेद्वारा ऑपरेशन सिंदूरची अंमलबजावणी करण्यात आली. भारतीय लष्कराने 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि या कारवाईत भारतीय हवाई दलाने राफेल विमानाद्वारे स्कॅल्प आणि ASM हॅमर क्षेपणास्त्रांचा वापर करून पाकिस्तान आणि पाकिस्तान नियंत्रित काश्मीरमधील 9 ठिकाणांवर जबरदस्त हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये मुरिदके, बहावलपूर, सियालकोट, भीमवर, कोटली आणि मुझफ्फराबाद यांसारख्या ठिकाणांचा समावेश होतो. या ठिकाणी जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनांच्या तळांचा नाश करण्यात आला आणि लष्कराने अंदाजे 90 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले असा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानने मात्र या हल्ल्याचा निषेध करीत याला लष्करी आक्रमण मानले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा कायरपणाचा हल्ला असं संबोधित करून त्याचा निषेध केला. पाकिस्तानी भारतीय हल्ल्यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यात एक मुलगा आणि एक महिला यांचा समावेश आहे. पाकिस्तानने भारतीय हवाई दलाच्या 5 विमानांना खाली पाडल्याचा दावा केला, पण भारताने या दाव्याला प्रतिसाद दिला नाही. या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर हेच नाव का देण्यात आलं बरं? तर त्याचं कारण आहे, ज्या 26 पर्यटकांवर हल्ला करण्यात आला त्या पर्यटकांच्या पत्नी तिथे उपस्थित होत्या आणि त्यांच्यासमोर त्यांच्या पतींना बेरहमीने मारण्यात आले. त्यांच्या डोक्यात कोळ्या घालण्यात आला, त्यांचं कुंकू पुसण्यात आलं. हिंदू अशी ओळख करून त्यांचं कुंकू पुसण्यात आलं, त्यांचं सिंदूर पुसण्यात आलं आणि त्याचीच आठवण, त्याचीच बदला म्हणून हे ऑपरेशन सिंदूर भारतीय लष्कराद्वारे यशस्वीपणे राबवण्यात आलं. लष्कराची एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील कारवाई असली तरी जी पहलगाम हल्ल्याच्या प्रतिशोधार्थ सुरू करण्यात आली. या कारवाईने भारत पाकिस्तानच्या संबंधांमध्ये तणाव वाढला आणि काश्मीर प्रदेशातील परिस्थिती आणखी जटिल झाली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने दोन्ही देशांना शांतता आणि संयम राखण्याचं आव्हान केलं असलं तरी सुद्धा
भारताने मात्र हा जो आतंकवाद आहे त्याला समूळ नष्ट करण्याचा जणू काय प्रणच घेतला आहे. याच पद्धतीची ही आजची कारवाई होती, जी होती ऑपरेशन सिंदूर. पहलगाम हल्ल्याच्या प्रतिशोधार्थ भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईबद्दल युगंधराद्वारा मनापासून आभार आणि सॅल्यूट. मला युगंधराचा हा व्हिडिओ ऑपरेशन सिंदूरचा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणू शकतो. तर बघता काय, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.